आता खूप सोशल मीडियाचा सध्या काळ आहे. सोशल मीडिया खूप इफेक्टिव्हली सेल्स पण आणून देतं आणि खूप तुम्हाला त्याच्यात ॲक्टिव्ह पण राहावं लागतं. सो तुमचं जे प्रोडक्ट आहे ते फूडचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की नजरेला ते दिसलं पाहिजे, पहिलं पॅकेजिंग तर दिसली पाहिजे, पण सोशल मीडियावरही ते दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुमचे काय एफर्ट्स लागतात आणि तो किती वेळ खातो मुळात सोशल मीडिया हा पॅच? कारण का बिझनेस सोडून तो वेगळाच एक त्याच्यात काम करावं लागतं आपल्याला. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर मार्केटिंग करायचं आहे तर मार्केटिंगच्या एका स्ट्रॅटेजीमधली ती एक स्ट्रॅटेजी आहे. बाकी तुम्ही माउथ पब्लिसिटी करा, तुम्ही मोबाईलवर स्टेटसवर ठेवा, ओळखीच्या लोकांना. पण जेव्हा तुम्हाला आपला बिझनेस वाढवायचा आहे तर मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं इंस्टाग्राम वगैरे अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. प्रत्येक प्रॉडक्टचं प्रोफेशनली फोटोशूट केलेलं आहे आणि प्रत्येक सणाला त्याच्यात काहीतरी टच हा द्यावा लागतो की आपलं प्रॉडक्ट काय आहे आणि लोकांपर्यंत ते सतत बिंबवायला लागतं. जसं आपण क्रिकेट मॅचमध्ये बघतो, सतत एकच ॲड आपल्याला मधल्या वेळात दिसत असते, पण ते ऐकून ते प्रॉडक्ट कस्टमरच्या मनात घर करतं की ओके, हे म्हटलं की ह्याच कंपनीचं घ्यायचं आहे, किंवा फेविकॉल म्हटलं की पिडिलाईट कंपनी, हे आपल्या लक्षात येतं ते. आणि त्याच्यासाठी आम्ही जितकं घेता येईल तेवढा सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे. आपली वेबसाईट आहे, ई-कॉमर्स म्हणून वेबसाईट आहे. तर त्या ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये आपल्याला ऑर्डर देऊन आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले प्रॉडक्ट सप्लाय करतो. त्यामुळे जितका तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करता येईल तेवढा चांगलाच आहे आणि त्याचा फायदाच होतो नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.